नमस्कार, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे तुला पाहता या एका वेगळ्या म्युझिकल स्टोरीचं. 10 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि त्यामध्ये महत्वाची भूमिका करणाऱ्या इलाताई भाटे आपल्यासोबत आहे. नमस्कार इलाताई. नमस्कार. आता ट्रेलर बघितलास, ट्रेलर मधनं खूप उत्सुकता आहे या भूमिकेबद्दल. तुमच्याकडनं ऐकायचं आहे भूमिकेविषयी. मी आधी सिनेमाबद्दलही थोडं सांगते. तुला पाहता ही प्रेमकथा आहे, पण ती दोन काळातल्या दोन प्रेमकथांची सुंदर अशी गुंफण आहे. आणि प्रेमात पडणं सोपं असतं. प्रेम जपणं, प्रेम निभावणं हे कठीण असतं आणि ते पण करायलाच पाहिजे. ते केल्याने प्रेमात तुम्ही कसे यशस्वी होता याची ही कथा आहे. आणि त्याच्यामधलं माझं कॅरेक्टर जे अरुंधती देशपांडे म्हणजे अरू आजी असं जे कॅरेक्टर आहे, याच्यामध्ये मी आणि सतीश पुळेकर यांची भूतकाळातली पण एक गोष्ट आहे. त्यामुळे आमचं तरुण पण ज्यांनी केलेले असे दोन कलाकार आहेत. आणि ही अरू आजी ही म्हणजे तरुण मनाचे हे आजी आजोबा आहेत. म्हणजे या पिढीचे विचार जे समजून घेऊ शकतात, ज्याच्याशी ते कनेक्ट होऊ शकतात, अशी ही अरू आजी आहे. आणि ती एक लेखिका आहे. तिचं खूप मोटिवेशनल किंवा प्रेरणादायी असं लेखन करणारी आहे. तिच्या नातवाशी म्हणजे जो या चित्रपटाचा नायक आहे, त्याच्याशी एक वेगळं मैत्रीचं असं नातं आहे. तिची मुलगी म्हणजे निशिगंधा वाड ज्यांनी केलेलं आहे आणि जावं असं हे कुटुंब आहे. आणि या सिनेमामध्ये एक रहस्य आहे की ज्याचा उलगडा याच्यामधनं शेवटी तुम्हाला होतो. आणि ते अरू आजी आणि हरी आजोबा सतीश पुळेकर यांच्या नातेसंबंधा बद्दलचा आहे. आणि एकूणच हा सिनेमा हा अतिशय तरल, म्हणजे ज्याच्यात खूप असं मेलोड्रामॅटिक किंवा हे नाही, पण तुम्हाला सगळ्यांना रिलेट होणारा, तुम्हाला आपलासा वाटणारा आणि खूप फील गुड ज्याला म्हणू की एक मनाला आनंद देणारा असा हा सिनेमा आहे. आणि हे कॅरेक्टर पण मला खूप आवडलंय करत असताना अरू आजीचं. तर तुम्हालाही आवडेल अशी मला खात्री. सध्या मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळे विषय मांडले जात आहेत आणि अनेक हळूवार प्रेमकथा सुद्धा येत आहेत. सध्याच्या मराठी चित्रपटांबद्दल एक थोडक्यात सांगा. हो, मगाशी तरुण वर्गातले मीडियातलेच कोणीतरी बोलत असताना ते म्हणत होते, कारण आजचा तरुण वर्ग फार मराठी चित्रपटाकडे वळत नाही असं ती मला म्हणाली. त्यामुळे मी म्हणलं की मला हे ऐकून थोडंसं आश्चर्य आणि थोडंसं वाईटही वाटलं. कारण म्हणजे ऍक्च्युली विषयाचं वैविध्य एवढं आता मराठी चित्रपटांमध्ये येतं आहे. आणि तरुण पिढीचे विषय येत आहेत, तसंच उतार वयातल्या वृद्धांचेही विषय घेऊन येत आहेत. त्यांचे एकमेकांमधल्या नातेसंबंधांवरही येत आहेत. त्यामुळे खरं तर मराठी चित्रपटांमध्ये खूप वैविध्य आढळत आहे आणि त्याकडे प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद द्यावा असं मी म्हणेन. तुला पाहतासाठी आपण शुभेच्छा देऊया इलाताईंना आणि अर्थात संपूर्ण टीमला, आणि सांगूया की असेच अपडेट्स मिळवण्यासाठी बघत राहा स्वामी कृपा क्रिएशन्स. धन्यवाद.